नमस्कार मंडळी. मंडळी, नाशिक शहरात जे काही खड्डे पडले आहेत, या खड्ड्यामुळे आता सर्वसामान्यांचे बळी जाऊ लागलेले आहेत. म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये या खड्ड्यामुळे जवळजवळ 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना तिथे घडलेली आहेत. आणि आता या नाशिकच्या खड्ड्यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलेले दिसत आहेत. कारण नाशिकमध्ये सध्या आता नवीन बॅनर दिसत आहेत आणि ते बॅनर म्हणजे छगन भुजबळ यांचे बॅनर आणि त्या बॅनरवरती असं लिहिले जात आहेत की छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा व नाशिक शहराला खड्डेमुक्त करा. त्यामुळे आता या पालकमंत्री पदावरून नवी गोष्ट पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे आता दिसत आहेत. मात्र आता या पालकमंत्री पदाबाबत खुद्द नाशिकचे संकटमोचक म्हणून मानले जाणारे गिरीश महाजन यांनी देखील एक महत्वाचं भाष्य काल केलेलं आहे. नेमके गिरीश महाजन काय म्हणाले ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माध्यमांशी काल त्यांनी संवाद साधला व त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं. पुढे पालकमंत्री पदावरती ते असे म्हणाले की छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, तसेच वरिष्ठ आहेत. त्यांच्याविषयी लोकांच्या जे काही भावना आहेत ते मी समजू शकतो. मात्र पालकमंत्री संदर्भात जे काही सर्वाधिकार आहेत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. त्यामुळे मी त्यावर काही बोलू शकत नाहीत असं ते म्हणाले. पुढे त्यांना असा पण प्रश्न विचारण्यात आला की तुमच्यामध्ये आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये काही वाद आहेत का. यावर देखील त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. ते असे म्हणाले की छगन भुजबळ माझ्यामध्ये अजिबात वाद नाहीत, आमचे एकदम चांगले संबंध आहेत. कारण पुतळा अनावरणाच्या वेळेस देखील मी छगन भुजबळ यांचा हात घेऊन वर चढलो, स्टेजवरती मी त्यांना घेऊन गेलो, त्यानंतर मी भाषण देखील केलं. मला जेवढं बोलायचं होतं तेवढं मी बोललो आणि त्यांच्यात आणि माझ्यात अतिशय चांगले संबंध आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे छगन भुजबळ व गिरीश महाजन यांच्यामध्ये काही जुंपली का अशा सध्या बातम्या सोशल मीडियावरती किंवा टीव्हीवरती दिसत होत्या. तर त्यावरती त्यांनी त्या लोकांना उत्तर दिलेलं आहेत की छगन भुजबळ व माझ्यामध्ये काही आणि कुठल्याही प्रकारचा वाद नाहीत, आमचे संबंध खूप म्हणजे खूप चांगले आहेत असं स्पष्ट करून त्यांनी ज्या काही बातम्या आहेत सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्यावरती त्या लोकांचं तोंड बंद केलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा. धन्यवाद.